इतरही भक्त चकोरगण साई मुखचंद्र अनुलक्षून करावया अमृतकण सेवन आपसरूनी आस्थित म्हणती नाना तृतीय चरण पुनश्च लक्षात घेई पूर्ण ज्ञान शब्दामागील जाण अवग्रह आण अर्थास हे मी काय वदे विपरीत अर्थाचा काय करीतो अनर्थ असत्य काय पूर्वील भाष्यार्थ ऐसे ही निरर्थ नामानी ज्ञानी आणि तत्वदर्शी ज्ञान उपदेशिती ऐसे जे म्हणसी तेथे अज्ञान पद जै घेसी यथार्थ घेसील प्रबोध ज्ञान नव्हे बोलाचा विषय कैसे होईल ते उपदेश्य म्हणून ज्ञान शब्दाचा विपर्यय करी मग प्रत्यय अनुभवी परिसिला तुझा ज्ञान पदार्थ अज्ञान घेता काय रे वेचत अज्ञान वाणीचा विषय होत ज्ञान हे शब्दातीत स्वये वार वेष्टी गर्भासी अथवा मल आदर्शासी विभूती आच्छादी वन्हीसी तैसेच ज्ञानासी अज्ञान अज्ञानाने आवृत्त ज्ञान केले या गीती भगवंते कथन एतदर्थ होता अज्ञान निरसन स्वभावे ज्ञान प्रकाशे ज्ञान हेतो स्वतः सिद्ध शैवालावृत तोयसे शुद्ध हे शैवाल जो सारील प्रबुद्ध तो जल विशुद्ध लाधेल जैसे चंद्र सूर्यांचे ग्रहण ते तो सर्वदा प्रकाशमान राहू केतु आड येऊन आमुचे नयन अवरोधिती चंद्र सूर्या नाही बाध हा तो आमुचे दृष्टीस अवरोध तैसे ज्ञान असे निर्बाध स्वयं सिद्ध स्वस्थानी डोळा करी अवलोकन तयाची देखणी शक्ती ते ज्ञान वरी पडळ वाढे ते अज्ञान तयाचे निरसन आवश्यक।